भूक लागली. धाय मोकलून रडला बाळाप्पा. देवाकडे बघितलं आणि सांगितलं, हे बाळू धनगरा, हातात हात घेऊन तू म्हणला होता चांगला वाघ म्हणून, हातात हात घेऊन तू म्हणला होता चोऱ्या सोड म्हणून, हातात हात घेऊन तू म्हणला होता चांगला वागणाराचा चांगला होता म्हणून, सांग देवा काय सांगू ह्या लेकराला. कुठं गेला तुझा नीतिमत्ता? कुठं? मरल रे मरल. काय सांगू त्याला? नाईलाज झाला बाळाप्पाचा. बाळाप्पाने ठरवलं गाव सोडून द्यायचं, नाही या गावात राहायचं. ऐका की दादा, बागडी होता ती, तिथून निघाला आणि आला कुठे? आपल्या बारामतीत. फक्त येताना पंढरपुरात नाळला. ऐकूला सांगितलं कोणाकडं तरी, पण 4 तरी तांदूळ घेऊन ये, पंढरपूरला जायचंय आपल्याला. त्या देवाच्या दारातनं तसं जायला नको. एखाद्या तरी वारकऱ्याच्या मुखात 4 घास घालून मग जाऊ. कोणाबद्दल बोलतोय मी? चोराबद्दल. तुम्ही सावध राहा, तुम्ही सावध राहा. चोराची इच्छा आहे काय? अन्नदान करावं म्हणून. बरंच गडी जेवण गेलं, रुपये दिल ना. हा चल. 11 रुपयात 6 माणसं जेवाय आणली होती. चला परत फिरून तिथं काय याची गरज आहे का? आणि मी आणखी सांगतो, पाया पडतो,